जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 8 अक्षर परब्रह्म योग. श्लोक 3. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावः अध्यात्मम् उच्यते. भूतभाव उद्भवकरः विसर्गः कर्मसंज्ञितः. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना अक्षर परब्रह्म योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, तू विचारलेस तद्ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे आत्म्यांचा संपूर्ण समूह, जो शुद्ध, अद्वितीय आणि प्रकृती किंवा निसर्गापेक्षा वेगळा आहे. अर्जुना, तू विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म्याला चिकटलेले सूक्ष्म शरीर. जर सूक्ष्म शरीर या आत्म्याला चिकटून राहून एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असेल तर ते या शरीरातील कर्मांचे ठसे पकडते आणि ते ठसे घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. त्यामुळे आत्म्याला चिकटून राहणारे सूक्ष्म शरीर आणि त्याच्यासोबत असणारे ठसे या सगळ्याला अध्यात्म म्हणतात. अर्जुना, तू विचारलेला तिसरा प्रश्न म्हणजे अखिल कर्म म्हणजे काय? अखिल कर्म म्हणजे प्रजनन क्रिया, ज्यामुळे जन्म होतो. आता तद्ब्रह्म, अध्यात्म, अखिल कर्म या गोष्टी कोणाला कळायला हव्यात? जे माझ्याकडून आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार शोधतात, जे माझा आश्रय घेऊन आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार शोधतात, त्यांनी या गोष्टी जाणून घ्याव्यात. अर्जुना, जर त्यांना शुद्ध आत्म्याबद्दल माहिती असेल तर त्यांना त्यांचे खरे स्वरूप, त्यांचे नैसर्गिक स्वरूप, त्यांचे शुद्ध स्वरूप प्राप्त करण्याची इच्छा लगेचच जाणवते. म्हणूनच त्यांनी ते तद्ब्रह्म जाणून घेतले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अध्यात्म, ज्याचा अर्थ कर्मिक प्रभाव असलेले सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर आणि त्याच्यासोबत असलेल्या कर्मांच्या ठशांमुळे ते एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाऊन पुन्हा त्या शरीरात कर्म करतात आणि त्या शरीरात काही कर्मांचे ठसे जमा करून पुन्हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतात. हे त्यांच्या लक्षात आले पाहिजे. हे असेच चालू राहिले तर त्यांना त्यांचे शुद्ध खरे स्वरूप कधीही प्राप्त होत नाही. त्यामुळे सूक्ष्म शरीर आणि कर्मांचे संस्कार आणि हे दोन्ही त्यांचे शुद्ध सत्य स्वरूप प्राप्त होण्यात त्यांना कसे अडथळे आणत आहेत याची त्यांना जाणीव झाली तर त्यांना त्याचा तिरस्कार वाटतो आणि या सूक्ष्म देहातून मुक्त होऊन त्यांचे शुद्ध खरे स्वरूप प्राप्त करण्याची त्यांची इच्छा वाढते. म्हणूनच त्यांनी अध्यात्म जाणून घेतले पाहिजे. मग त्यांना अखिल कर्म कळण्याची काय गरज? अखिल कर्म ही पुनरुत्पादक क्रिया आहे. या समागम कर्माच्या परिणामांमुळे ज्याला अखिल कर्म म्हणतात ते या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात वारंवार फिरत राहतात. त्यामुळे त्यांना अखिल कर्माचीही माहिती असली पाहिजे, कारण त्यांनाही त्याचा तिरस्कार किंवा नाराजी वाटली पाहिजे. जर त्यांना माहीत असेल की हे एक कारण आहे जे त्यांना त्यांचे नैसर्गिक शुद्ध खरे स्वरूप प्राप्त करण्यापासून रोखत आहे, तर ते त्यापासून मुक्त होण्यासाठी तीव्र प्रयत्न करतील. म्हणून ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांनी तद्ब्रह्म, अध्यात्म आणि अखिल कर्म जाणून घ्यावे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा त्या गोष्टी स्पष्टपणे सांगत आहेत ज्यांना असे वाटते की त्यांनी
श्रीकृष्ण परमात्म्यांकडे जावे आणि आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधावा. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे चिंतन करताना आपण आत्म्याचे किती शुद्ध स्वरूप आहोत याची जाणीव करून देत आपण आता या प्रापंचिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली आहोत आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून जात आहोत याचा जेव्हा आपल्याला खेद वाटतो तेव्हा लगेचच आपण आपली नैसर्गिक शुद्ध खरे स्वरूप प्राप्तीची इच्छा वाढवण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावः अध्यात्मम् उच्यते भूतभाव उद्भवकरः विसर्गः कर्मसंज्ञितः. ॐ
అక్షరం బ్రహ్మ పరమం స్వభావోధ్యాత్మముచ్యతే భూతభావోద్భవకరో విసర్గః కర్మ సంజ్ఞితః.